यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सामंजस्य करार झालाय। शेतकऱ्यांना या माध्यमातून प्रशिक्षित केलं जाणार आहे। याची सुरुवात विदर्भ आणि मराठवाड्यापासून होणार आहे। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होईल या हेतूने राज्य सरकारने केलेल्या करारात सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर शेतकऱ्यांना गट शेतीचं प्रशिक्षण देणार आहे। इस्रायलमधील मोसॅव पद्धतीचं 3 दिवसांचं प्रशिक्षण राज्यातील 2,80,000 शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे। प्राथमिक पातळीवर मराठवाडा आणि विदर्भातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना या प्रशिक्षणाचा फायदा घेता येणार आहे। काय असणार आहे या प्रशिक्षणात? शेतकरी प्रतिनिधींना अत्याधुनिक साहित्य दिले जाणार। 40,000 शेतकरी मुलं आणि कृषी विद्यार्थ्यांना 2 महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाईल। प्रशिक्षणादरम्यान 15 जणांना इस्रायलला शेती अभ्यासासाठी पाठवलं जाईल। इस्रायलच्या हिब्रू विद्यापीठाच्या शेती अभ्यासक्रमांतर्गत इंटर्नशिप करायला मिळेल। इंटरनॅशनल लर्निंग सेंटर आणि स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री या दोघांमध्ये आज जो करार झाला आहे त्या कराराद्वारे आपण मास स्किलिंग प्रोग्रॅम्स करणार आहे लोकांसाठी आणि आपण 1700 गावांपर्यंत पोहोचून साधारण 2,50,000 शेतकऱ्यांना गटशेतीचं प्रशिक्षण देणार आहोत। आणि हे जे गटशेतीचं प्रशिक्षण असेल त्यातून आपण नेतृत्व क्रिएट करणार आहोत आणि हे जे ट्रेनिंग या फार्मर्सना मिळणार आहे हे ट्रेनिंग घेऊन ते स्वतःच्या गावांमध्ये जाऊन आणि गटशेतीद्वारे गावाची प्रगती आणि उन्नती कशी करता येऊ शकेल याविषयी ते काम करणार आहे। शेतकऱ्यांना हवामान, बियाणं, खतं, माती परीक्षण आदींचे सल्ले तसंच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, पिकांची निगा कशी राखावी, पाण्याचे नियोजन याबाबतचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। So Palladium is very pleased to enter into this consortium. Palladium has more than 50 years of experience in delivering large-scale programs across more than 120 countries in the world. So this brings a very unique knowledge in how to deliver such large and complex programs, even in this specific background. We have also expertise in agriculture domain because it's one of the main areas of the development practice. So we will leverage on how we have done similar agriculture projects, skilling programs. We will try to help to do the market linkages for the farmers, making it a little bit more sustainable. Also bringing the private sector engagement, how they can help in funding these kind of initiatives and making it more sustainable for the state of Maharashtra. शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीत तंत्रज्ञानाचा उपयोग करायला हवा। तंत्रज्ञानाची जोड देऊन विकसित शेती होऊ शकते असं मत राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केलंय। आपण मूळ मी एक शेतकरी असल्यामुळे मला या विषयामध्ये अधिक आवड पण असल्यामुळे आम्हाला येणाऱ्या काळात की शेतकऱ्यांच्या मुलांनी त्याच्या रोजच्या शेती विषयामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी एक आमची सर्वांची कल्पना आहे। अनेकदा आपण शेतीमध्ये विकसित असलेल्या देशांचे उदाहरण देतो, इस्रायल असेल, इतर असतील, पण तसं पाहायला गेलं तर मूळ हा जेनेटिकल गुण हा भारतीय शेतकऱ्यांमध्ये आहे। तोच सर्वात चांगला देशाला जगाला जर शेती कोण शिकू शकत असेल तर हा गुण आपल्या भारतीय शेतकऱ्यांमध्ये आहे। फक्त इतर जे विकसित देश आहेत ज्यांनी शेतीमध्ये विकास केला त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये ॲड ऑन केला आणि त्यामुळे ते विकसित झालेले आहेत। मला वाटतं की आपल्या ह्या शेतीला जर टेक्नॉलॉजी जर आपण जोडली तर निश्चितपणे शेतकऱ्यांमध्ये एक चांगली त्याचा विकास होऊ शकतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। त्यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, कौशल्य विकास प्रशिक्षण प्रधान सचिव दीपक कपूर, सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या प्रमुख अपूर्वा पालकर, डिलिव्हरिंग चेंज फोरमचे प्रमुख बॉबी निंबाळकर आणि पलेडियम ग्रुपच्या प्रमुख बार्बरा स्टँकोव्हिका उपस्थित होते। शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत। विशेष म्हणजे हा सर्व कार्यक्रम 16 महिन्यात पूर्ण केला जाणार आहे। कपालिनी सिनकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।